केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार बौद्ध आणि मातंग समाजात ऐक्य निर्माण व्हावे यासाठी कोल्हापुरात 17 मे रोजी मातंग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाम येथे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। यावेळी मातंग समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अण्णा वायदंडे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली। तत्पूर्वी करवीर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे, राज्य सचिव बी.के. कांबळे, सतेश माळगे, दत्ता मिसाळ, जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले, युवा अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी सूचना मांडल्या। स्वागत सरचिटणीस जयसिंग पाडळीकर यांनी केले। आभार हातकणंगले तालुकाध्यक्ष अविनाश अंबपकर यांनी मानले। आज सर्वात मोठा आनंद एवढाच आहे की या पक्षामध्ये उत्तमदादासारखा जिल्हाध्यक्ष आहे की त्यांना आज सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी बोलवून हे विचार मांडल्यानंतर सर्वांनी त्याला म्हणजे मान्यता दिली की दादा तुमचे विचार हे फार चांगले आहेत, आठवले साहेबांनी दिलेली जबाबदारी ह्या आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून पार पाडू आणि मातंग समाजालाही आपण बरोबरीनं घेऊ आणि त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्यांचं योगदान कशा पद्धतीनं मिळेल त्यांना हे बघूया, हे डोक्यात ठेवून आज दादांनी बऱ्यापैकी मार्गदर्शन केलेलं आहे। आणि येणारी 17 मेची ही मातंग परिषद ही चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये यशस्वी होईल असं एकंदरीत आता या बैठकीतून माझ्या लक्षात आलेलं आहे। आणि त्याला श्रेय जर असेल तर आमचे इथले जिल्ह्याचे नेते की ज्यांनी त्याच पद्धतीनं काम केलं, जे आठवले साहेबाचे विचार आहेत तेही इथं सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांमध्ये मिळून मिसळून असतात, कधीही त्यांनी आपलं वेगळं आगळं पण केलं नाही। असे आमचे जिल्हाध्यक्ष बी या ठिकाणी आज आहेत, त्यांनी या ठिकाणी सर्वांना तसे आदेश दिलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दैवत, सर्व महापुरुषांना दैवत मानतो, त्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठे यांना सुद्धा दैवत मानतो। आणि अण्णाभाऊ साठेने आम्हाला सांगितलं होतं की जग बदल घालून घाव सांगून गेले माझे भीमराव। हे स्वप्न सत्यात आणायसाठी, हे स्वप्न साकार करायसाठी मातंग आणि बौद्ध समाज यांची एकजूट व्हायला पाहिजे। आणि ही एकजूट अधिक बळकट करण्यासाठी हे दोन्ही समाज, थोरला आणि लहानगा भावासारखा समाज राहायला पाहिजे। पूर्वीच्या काळामध्ये हे दोन्ही समाज एकत्रित होते, एकत्रित नांदत होते। आता काही प्रमाणामध्ये थोडासा युगो व्हायला लागला आहे, तो युगो होऊ नये यासाठी रामदासजी आठवले साहेबांनी हे समाज जर का एकत्रित आले तर या समाजातून सत्ताधारी माणसं तयार होतील। ग्रामीण म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंत, पंचायत समितीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सत्तेमध्ये दोन्ही पक्ष, दोन्ही समाजाचे नेते मंडळी जातील, कार्यकर्ते जातील। त्यासाठी एकी ही महत्त्वाची आहे। आणि म्हणून रामदासजी आठवले साहेबांनी निव्वळ ही दोन्ही समाजाची एकी मजबूत करण्यासाठी मातंग परिषद घेतलेली आहे। सदरच्या मातंग परिषदेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाजाचे कार्यकर्ते, मातंग समाज उपस्थित राहणार आहे। आणि या सगळ्या परिषदेचं नियोजन संयोजन मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संजय लोखंडे करणार आहेत। ही सगळी परिषद मातंग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब वायदंडे अण्णा करणार आहेत। आणि आम्ही सगळे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यांचे वाहक म्हणून राहणार आहोत आणि ही परिषद यशस्वी करणार आहोत। त्यामुळं मातंग समाज आणि बौद्ध समाज याच्यातली एकी सांधायसाठी आणि याच्यातली एकजूट दाखवायसाठी उद्याचा 17 मे 2025चा मातंग परिषदेचा कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तत्पर राहावं, कामाला लागावं आणि आठवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली होणारी परिषद यशस्वी करावी एवढी या निमित्तानं इच्छा व्यक्त करतो। जय भीम।